जर तुम्ही जुलैच्या शेवटी पेरणी करणार नसाल तर त्याच वेळेस जर तुमची बक्कळ ओल जर असेल, जरी ऑगस्टमध्ये खंड पडले तर त्या ओलीवर ते पीक ऑगस्ट महिना क्रॉस करू शकतं. अर्थात जमिनीचा पोत किंवा थोडंफार काही सिंचनाची साधनं या गोष्टी आहेच. तो हे काही सरळ सोड सूत्रात किमती घातल्या असं उत्तर काढण्यासारखं नाही आहे. पण तुम्हाला सांगू शकतो, जरी ऑगस्टमध्ये खंड असला तरी सप्टेंबरच्या पावसानं असलेल्या इंडियन ओशन डायपोमुळं ते पीक तरारून जाईल किंवा निभावून जाईल असंच मला म्हणायचं आहे. पण उदाहरणार्थ आता तुम्हाला जर सांगायचं ठरलं तर तुम्ही म्हणाला कडधान्य नुसती कडधान्यच नाही, भरड धान्य पण आहे त्याच्यामध्ये भरड धान्य म्हणजे बाजरीसारखी पिकं, कडधान्याबरोबर तुम्हाला दुसरं एक सांगतो. कॅश क्रॉपमध्ये ह्यावर्षी मान्सूनच्या सुरुवातीला लोक टोमॅटोची लागवड करतात, कोथिंबिरीची लागवड करतात, भाजीपाल्याची लागवड करतात, किंवा जे खरीपामधला लाल कांदा किंवा खरीप कांदा याचे नर्सरी तयार करतात, म्हणजे त्याची रोपं टाकली जातात. यावर्षी ती संधी असण्याची शक्यता आहे एक शेतकरी या नात्याने मला असं म्हणतो आहे, कारण नर्सरी खराब होण्याची शक्यता यावर्षी कमी आहे. प्रोव्हायडेड तुमच्या जुलैमध्ये किती पाऊस होतो याच्यावर, आणि त्याला शेतकऱ्याला लगेच कळतात माझी रोपं येणार. फक्त त्यांना मी एक सांगतो की ह्या वेळेस तुम्ही जर नर्सरी केली, त्याची कांद्याची रोपं टाकली तर त्याला जीवदान मिळेल, नुकसान होणार नाही, तणाचा प्रादुर्भाव होणार नाही, बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि पुढेही तुम्हाला समजा एल निनो समजा ना इंडियन ओशन डायपोल समजा एक 10-20% आलाच नाही तरी तुम्हाला ही पिकं साधारण 3 महिन्यामध्ये ती निघून येऊ शकतात. आणि अधिक चांगला पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झाला तर उन्हाळ कांद्याची जी लागवड तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये करतात, त्याच्या अगोदर जर ऑक्टोबरमध्ये वगैरे जर तुम्ही रांगडा कांदा म्हणता तो जर अगोदर केला की तो साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये, त्या स्थितीला या वर्षाचं वातावरण कदाचित असा निर्णय घ्यायला शेतकऱ्यांना भाग पाडू शकतं, असं मला आज इन ॲडव्हान्स 6-7 महिने बोलावं असं वाटतं. शेवटी हा अंदाज आहे, निर्णय शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे, पण हा अंदाज योग्य येतो याचाही ताळा बघा, कारण आपण घेतलेल्या मुलाखती त्यांच्यासमोर आहे, 7 महिन्यासमोर त्यांच्यासमोर असणार आहे. तर या निमित्तानं शेतकऱ्यांनी ताळा करावा असं मला वाटतं. आणि ही फॅक्ट आहे, याच्यामध्ये बदल नाही. भारतीय हवामान खात्याचे अंदाज चुकत नाही, कुणी काही बोलो, भारतीय हवामानाच्या आगमनाचा अंदाज चुकत नाही आहे. आणि जी फक्त सोशल मीडियामध्ये जो गोंधळ चालला ना, याच्यावर फक्त कान शार्प आणि जागरूकतेने ठेवून ऐकावं, आणि ती म्हणे ऐकावं जनाचं करावं, म्हणजे काय ऐकायचं तेवढंच ऐकावं, बाकीचं सोडून द्यावं असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. बरोबर. आता सर, आता आपल्या चर्चेमध्ये एक जो काही पावसातला खंड आहे त्याचा एक विषय आला. 2023 आपण चर्चा करतात. 2023मध्ये जसं तुम्ही सांगितलं, 2023मध्ये आणखीन एक घटना घडली होती की जुलै आणि ऑगस्ट दरम्यान एक पावसात मोठा खंड पडला होता, त्याचा फार मोठा ताण पिकांवरती आला होता. तर यंदा देखील असा खंड पडण्याची शक्यता जाणवते का? पुन्हा तुम्ही आता एल निनोच्या वर्षामध्ये एकास एक संबंध लावायचा प्रयत्न करतात. याचं उत्तर देताना मी तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षी मे महिन्यात 17 पाऊस झाले होते. बरोबर. मग ह्या वर्षी पण 17. अगोदरच सांगितलं तुम्हाला मी, ती शक्यता नाही आहे, कारण त्या पद्धतीची विंड डिस्कंटिन्युटी सारखी त्यावेळेस जी झालेली वातावरणीय प्रणाली ती होणं यावर्षी झालेली नाही आहे. बरोबर. आणि तुम्हाला सांगतो, आता मे महिन्यात पावसाची शक्यता जी असेल ती शेवटी असणार आहे. आता जो पाऊस पडणार आहे तो साधारण फक्त कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे, कुठंतरी झाला किरकोळ पाऊस. बरोबर. मग आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल की खंड पडणार आहेत का तुम्हाला. मग त्यावेळेस एल निनोच्या वर्षात खंडच पडतो, त्यावेळेची स्थिती तशी होती. अच्छा. त्यावेळेस पडली म्हणून आत्ताच खंड पडेलच असं नाही आहे. कारण का, त्यावेळेस इंडियन ओशन डायपोल किती स्ट्रॉंग नव्हता, तो जर तसा स्ट्रॉंग यावेळेस राहिला तर तो खंड पडणार आहे नाही. कारण इंडियन ओशन डायपोल त्यावेळीसुद्धा हा पॉझिटिव्ह होता. बरोबर. आणि ह्यावेळेस तो पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं लगेच तसं ऑगस्टमध्ये खंड पडतात. आणि खंड कधी पडत नाही ऑगस्टमध्ये, ज्यावेळेस मान्सून हा मोर दॅन नॉर्मल म्हणजे सरासरीपेक्षा अधिक असतो, 108, 106, त्यावेळेस शक्यतो खंड पडत नाही. अन्यथा थोडेफार खंड पडणार, म्हणून ऑगस्टमध्ये खंड पडण्याची शक्यता आहे.
पण तुम्हाला सांगतो पुन्हा जे काही निसर्ग आहे, प्रणाली जर तयार झाली तरच खंड पडतील. बरोबर. पण आत्तापर्यंत रेकॉर्ड सांगतं की ऑगस्टमध्ये खंड पडतात. म्हणून जुलैमध्ये चांगली ओल असली तरच पेरणी करायची आहे. बरोबर. आणि नंतर त्या पद्धतीने निर्णय घ्यायचे आहेत. म्हणजे पुढच्या जर लागवडी तुम्हाला गावठी उन्हाळ कांद्याच्या करायच्या असतील किंवा तुम्हाला ऊसाच्या लागवडी करायच्या असतील तर सप्टेंबरचा पाऊस सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो पाऊस आपल्याला बघावा लागेल. 25 ऑगस्ट नंतरचा पाऊस. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक सांगू का की सप्टेंबरमध्ये जे उत्तरा नक्षत्र चालू होतं 13 सप्टेंबरला आणि 27 सप्टेंबरला हस्त नक्षत्र चालू होतं. या 2 नक्षत्राचा पाऊस सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि इंडियन ओशन डायपोल असला आणि वितरण चांगलं आणि ह्याच्यातून राहिलं तर तुम्हाला मी सांगतो त्या केसमध्ये धरणंही भरू शकतात, नद्या वाहू शकतात आणि उन्हाळ कांद्याची लागवडही होऊ शकतात किंवा लोकांच्या सुरूच्या ऊसाच्या लागवडीसुद्धा होऊ शकतात. अच्छा. आता तुम्ही म्हणणार हे सगळं जडतं आहे आम्हाला. हे बघा शास्त्र हे अशाच पद्धतीने आहे. कुणी यात्रेमध्ये कुणी भक्त पुजारी जर समजा त्याच्यावर काय दैवी हे आहे आणि तो सांगत असेल असं नाही असं होणार त्या ठिकाणी पण शास्त्रामध्ये अशी व्यवस्था नाही आहे की त्या पद्धतीने सांगण्याची व्यवस्था आहे का? नाही आहे. शास्त्र असंच सांगेल. मग ओव्हरऑल ह्या चर्चेतून शेतकऱ्यांनी काय अर्थ घ्यायचा तो घ्यावा आणि त्या पद्धतीने मान्सूनला सामोरं जावं असं मला वाटतं.